महाराष्ट्रभर भ्रमण करताना चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या ठिकाणी लासूरगाव तीर्थक्षेत्र मानभाव आश्रम इथं चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श दिन साजरा करण्यात आला। यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। प्रथमतः श्रीमूर्ती मंगल स्नान, यानंतर गंध अक्षदा, वस्त्र अर्पण, पुष्पार, विडा अर्पण आदी करण्यात आलं। यानंतर येथील पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीमध्ये मूर्तीची महापूजा करण्यात आली आणि या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं आणि आलेल्या साधुसंत यांचा आणि मान्यवरांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्य प्रवेशद्वाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी या ठिकाणी महंत रामचंद्र बाबा बीडकर यांच्या दर्शनाखाली संचालिका डॉक्टर रत्नप्रभा यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं। या ठिकाणी अन्नदान पियुष शेट्टी, रोमा शेट्टी यांनी केलं। याप्रसंगी अँटी करप्शन कमिटीचे संजय तिखे, माजी सरपंच रणजित देशमुख, गिरिजीनाथ झिंजुर्डे, खुशाल कोठारी, आशिक पवार आदी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श होऊन या जागेला 756 वर्षे पूर्ण झाले आणि तोच पदस्पर्श पावन दिन आज इथं साजरा करण्यासाठी 21 वर्ष पूर्ण होत आहे। आदरणीय गुरुवर्य महंत श्री रामचंद्र बाबा हे या ठिकाणी 56 वर्षापासून सेवा करत आहेत आणि हा कार्यक्रम 21 वर्षापासून चालू आहे। आजही कार्यक्रम साजरा झाला। पुढील वर्षी कार्यक्रमाचं आयोजन नारळ घेण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।